हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल जीपॅट एक्सपर्ट. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा जीपॅट एक्सपर्ट या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जनरल फार्माकोलॉजी मधील नवीन टॉपिक बनवणार आहोत, तो म्हणजे फार्माकोकायनेटिक्स. तर बघा मित्रांनो, फार्माकोकायनेटिक्स हा टॉपिक चालू करण्याच्या अगोदर जर चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय. ओके, पहिला मुद्दा आहे फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय. तर बघा इकडे, फार्माकोकायनेटिक्स हे दुसरं तिसरं काही नसून ही काय आहे, फार्माकोलॉजीची एक ब्रँच आहे. ब्रँच समजते. ब्रँच म्हणजे काय ते आपण ऐकलं असेल बघा. काहीतरी एक समजा कुठला हॉटेल असेल तर त्याची पहिली ब्रँच आहे. मग त्यानंच ती लगेच काय होणार, त्याला हळूहळू मोठं होणार, मग पुन्हा लगेच थोडं ग्रोथ होऊन मग त्यानं लगेच तिकडे दुसरीची ब्रँच टाकणार, कुठल्या तर दुसऱ्या इलाक्यामध्ये दुसरी ब्रँच टाकणार. तसंच ही काय आहे, फार्माकोलॉजीची एक ब्रँच आहे. समजलं मग ब्रँच म्हणजे काय. तर हे फार्माकोकायनेटिक्स काय आहे, इट इज अ ब्रँच ऑफ फार्माकोलॉजी. फार्माकोलॉजीची ब्रँच आहे. बरोबर आहे, पहिला मुद्दा समजला. नेक्स्ट, आता याच्या नावातच अर्थ आपल्याला फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय बघा. फार्माकॉन शब्द ऐकलाय तुम्ही, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. फार्माकॉन म्हणजे काय, ड्रग. दुसरं तिसरं नसून फार्माकॉन आहे काय, ड्रग. आणि कायनेटिक्स म्हणजे काय, कायनेटिक्स म्हणजे दुसरं तिसरं नसून ही मुवमेंट आहे. म्हणजेच काय, ड्रगची मुवमेंट. समजते, ड्रगची मुवमेंट. ओके, तर बघा, इट इज अ ब्रँच ऑफ फार्माकोलॉजी विच डील्स विथ द, कशासोबत डील करते ही ब्रँच, विच डील्स विथ द स्टडी ऑफ मुवमेंट ऑफ अ ड्रग. ओके, समजते मी काय म्हणतोय. तर बघा, इट इज अ ब्रँच ऑफ फार्माकोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ मुवमेंट ऑफ अ ड्रग. ड्रगच्या मुवमेंटची स्टडी करणारी ब्रँच जी आहे त्या ब्रँचला तुम्ही फार्माकोकायनेटिक्स असं म्हणा. समजते, मग सगळं सोपं आहे. ड्रगची मुवमेंट, आता ती ड्रगची मुवमेंट कुठे होते, आपल्या बॉडीच्या आतमध्ये होते. बरोबर आहे, आपल्या बॉडीच्या आतमध्ये म्हणजे कुठे, सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये होते. समजते, सर्क्युलेटरी सिस्टम. तर बघा, दुसरं तिसरं काय नसून काय, ब्रँच ऑफ फार्माकोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ मुवमेंट ऑफ अ ड्रग. ओके, तर ड्रगच्या मुवमेंटची जी स्टडी करतो, ज्या ब्रँच मध्ये, ज्या शाखेमध्ये आपण ड्रगच्या मुवमेंटची स्टडी करतो त्यालाच तुम्ही फार्माकोकायनेटिक्स असं म्हणा. ओके, समजते मग फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय. तर बघा, नेक्स्ट मुद्दा आहे, याची तुम्ही आणखी एक डेफिनेशन सांगू शकता. समजलं मग आता फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय. तर याची आणखी एक डेफिनेशन तुम्ही सांगू शकता, स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ अ बॉडी ऑन अ ड्रग. म्हणजेच काय, तर समजा फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनॅमिक्स ह्या दोन टर्मिनॉलॉजीज आपण स्टार्टिंग मध्ये इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोलॉजी मध्ये बघितलेले आहेत, अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. तर बघा, तुम्ही सांगू शकता स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ बॉडी ऑन द ड्रग. म्हणजेच काय, आता तुम्हाला मग आठवावं लागेल. मग आठवा, फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय आणि फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय. तुम्ही ऐकलं असेल, फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, व्हॉट द बॉडी डू टू द ड्रग. म्हणजेच काय, बॉडी ड्रग वरती काय इफेक्ट दाखवते. आता दोन दोन संभावना असू शकतात. इकडे बघा, पहिलं तुम्ही, तर तुम्हाला जर कुठला आजार झाला तर आजार झाल्यावर काय करणार, तुम्ही डॉक्टरकडे जाणार. मग डॉक्टर काय करणार, तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देणार, काय गोळ्या औषध वगैरे देणार. ती गोळी औषध तुम्ही घेतलं, मग त्याच्यावरून तुमच्या दोन संभावना असू शकतात. कुठल्या कुठल्या, आता ते ड्रग घेतलो तुम्ही बॉडीमध्ये, आता ते ड्रग घेतलो म्हणजे काय, तुम्ही एक फॉरेन सबस्टन्स घेतलो. आता ते फॉरेन सबस्टन्स घेतलो म्हणल्यावर त्यानं काय तर त्याचा इफेक्ट दाखवणार. बरोबर आहे, मग त्यानं ड्रग सबस्टन्स जो आहे तो ड्रग सबस्टन्स आपल्या बॉडीवरती काय इफेक्ट दाखवतो त्याला म्हणा फार्माकोडायनॅमिक्स. डायनॅमिक्स. आणि फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, मग आता ड्रग बॉडीमध्ये आला, मग बॉडीमध्ये आल्यामुळे बॉडी सुद्धा काही त्याच्यावरती इफेक्ट दाखवते. बरोबर आहे, मग बॉडी जी ड्रग वरती काय इफेक्ट दाखवते त्याला म्हणा फार्माकोकायनेटिक्स. बरोबर आहे, मग ते सांगितलं इथं काय, स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ बॉडी ऑन द ड्रग. म्हणजेच काय, बॉडीचा ड्रग वरती काय इफेक्ट आहे त्याची स्टडी जी करतो आपण त्याला म्हणा तुम्ही फार्माकोकायनेटिक्स. समजली एक डेफिनेशन. आणखी एक डेफिनेशन तुम्ही सांगू शकता, व्हॉट बॉडी डू टू द ड्रग. व्हॉट बॉडी डू टू द ड्रग म्हणजेच काय, म्हणजेच काय, ड्रग वरती बॉडीनं काय इफेक्ट दाखवले, काय इफेक्ट दिले, म्हणजेच काय, फार्माकोकायनेटिक्स. समजलं फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय. आणि ही जी फार्माकोकायनेटिक्स आहे ही कशासोबत डील करते, एडीएमई सोबत डील करते. एडीएमई फार्माकोकायनेटिक्स, इट डील्स विथ द एडीएमई. दॅट इज, एडीएमई इज नथिंग बट, म्हणजेच काय, एडीएमई ही दुसरं तिसरं काय नसून काय आहे, ए स्टँड्स फॉर ऍब्सॉर्प्शन. बरोबर आहे, डी स्टँड्स फॉर डिस्ट्रीब्युशन, एम स्टँड्स फॉर मेटाबॉलिझम, ई स्टँड्स फॉर एक्सक्रिशन. समजले एडीएमई म्हणजे काय. ए स्टँड्स फॉर ऍब्सॉर्प्शन, डी स्टँड्स फॉर डिस्ट्रीब्युशन, एम स्टँड्स फॉर मेटाबॉलिझम अँड ई स्टँड्स फॉर एक्सक्रिशन. तर हे झालं फार्माकोकायनेटिक्सचं इंट्रोडक्शन. मग समजलं फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय, त्यांनी कशासोबत डील करतो, एडीएमई. म्हणजेच काय, फार्माकोकायनेटिक्स जे काही ड्रग वरती इफेक्ट दाखवणार आहे. बरोबर आहे,
फार्माकोकायनेटिक्स मध्ये बॉडी जी काही ड्रग वरती इफेक्ट दाखवणार आहे ती कुठल्या कुठल्या सिस्टम थ्रू किंवा कुठल्या आपण काय म्हणू शकतो त्याला कुठल्या ह्याच्यासोबत काय म्हणतो आपण त्याला कुठल्या प्रोसेस थ्रू म्हणू शकतो आपण त्याला कुठल्या प्रोसेस थ्रू बॉडी ही ड्रग वरती काय इफेक्ट देते त्या प्रोसेस म्हणजे कुठल्या ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन या प्रोसेस थ्रू बॉडी ही ड्रग वरती काय वेगवेगळे इफेक्ट दाखवते. यालाच तुम्ही फार्माकोकायनेटिक्स असं म्हणू शकता. तर ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन हे सगळं आपल्याला पुढे बघायचं आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपण काय बघूयात मेकॅनिझम ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट. बिफोर दॅट फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय एक वेळेस रिवाइज करा. तर सांगा फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय. इट इज अ ब्रांच ऑफ फार्माकोलॉजी which deals with the study of movement of a drug in through and out of the body. In through and out of the body. याला म्हणा फार्माकोकायनेटिक्स. याला तुम्ही आणखी म्हणू शकता काय इट इज अ स्टडी ऑफ मुवमेंट ऑफ अ ड्रग असं सुद्धा म्हणू शकता. आणखी काय म्हणू शकता इट इज अ स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ अ बॉडी ऑन द ड्रग असं सुद्धा म्हणू शकता. आणखी काय सांगू शकता व्हॉट द बॉडी डू टू द ड्रग. असे 4 पॉइंट तुम्ही सांगू शकता इंट्रोडक्शन मध्ये कशाच्या फार्माकोकायनेटिक्सच्या. तर समजलं सोपं आहे सगळं. फक्त नाद पाहिजे माणसाला. नाद असलं की सगळं सोपं असते. पण तुम्हाला दुसराच नाद काहीतरी वेगळीच कुठाने कर हे कर ते कर. तर बघा इकडं नेक्स्ट आहे मेकॅनिझम ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट. तर बघा ड्रग ट्रान्सपोर्ट म्हणजे काय. पहिले सुरू ड्रग ट्रान्सपोर्ट म्हणजे काय. आता एखादी ड्रग घेतलो तुम्ही तो ड्रग घेतल्यानंतर तो ड्रग तुमच्या डिझायर्ड साईट ऑफ ऍक्शन पर्यंत जाऊन पोहोचणं गरजेचं आहे. कारण जिथं त्याची गरज आहे तिथं त्याला जाऊन पोहोचणं गरजेचं आहे. मग तिथंपर्यंत जाण्यासाठी त्या ड्रगला एका सेलपासून दुसऱ्या सेलकडे पास होत जावं लागते. बरोबर आहे. पास होत जावं लागतं म्हणजे ट्रान्सपोर्ट होत जावं लागतं. त्यासाठी त्यालाच आपण काय म्हणतो ड्रग ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. म्हणजेच काय ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग फ्रॉम वन सेल टू अनदर सेल टू रीच साईट ऑफ ऍक्शन. बरोबर आहे. साईट ऑफ ऍक्शन पर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी एका सेलपासून दुसऱ्या सेलपर्यंत ड्रगला पास करत जाणे त्यालाच म्हणतो आपण ड्रग ट्रान्सपोर्ट. समजते. आता हे ड्रग ट्रान्सपोर्ट कुठल्या मेकॅनिझम थ्रू होतं ते आपल्याला बघायचं. म्हणजे त्याचे किती मेकॅनिझम आहेत त्याची 4 मेकॅनिझम आहेत. या 4 मेकॅनिझम थ्रू तुमचा जो काही ड्रग आहे तो डिझायर्ड साईट ऑफ ऍक्शन पर्यंत जाऊन पोहोचतो. मग कुठले ट्रान्सपोर्टचे मेकॅनिझम आहेत ते बघा. तर पहिलं मेकॅनिझम आहे ते म्हणजेच काय पॅसिव्ह डिफ्युजन. बरोबर आहे. पहिलं मेकॅनिझम आहे पॅसिव्ह डिफ्युजन. दुसरं मेकॅनिझम कुठलं आहे बघा फॅसिलिटेटेड डिफ्युजन. तिसरं मेकॅनिझम आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि चौथं मेकॅनिझम आहे फिल्ट्रेशन. समजले. हे असे 4 मेकॅनिझम आहेत कशाचे ड्रग ट्रान्सपोर्टचे. तर बघा पहिला कुठला आहे पॅसिव्ह डिफ्युजन, दुसरा आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन, तिसरा आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि चौथा कुठला आहे फिल्ट्रेशन. तर या 4 मेकॅनिझम थ्रू ड्रग हा आपला ट्रान्सपोर्ट होतो. तर बघा एक मेकॅनिझम म्हणजे काय. पहिला मेकॅनिझम कुठला आहे बघा. आता एक बघूया त्यामध्ये आपण. पहिला आहे पॅसिव्ह डिफ्युजन. तर बघा मित्रांनो पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय हे आपण 11वी 12वी मध्ये शिकलेलंच आहे. याला फक्त आपण रिवाइज करतोय आणि याला ऍक्च्युअली कसं अप्लाय होतं ते बघतोय आपण. बरोबर आहे. तर आता बघा पहिला पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय बघा. पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजेच काय हे असं ड्रग ट्रान्सपोर्टचं मेकॅनिझम आहे की या ड्रग ट्रान्सपोर्टच्या मेकॅनिझम मध्ये एनर्जीची गरज लागत नाही. बरोबर आहे. ATP इज नॉट रिक्वायर्ड. पहिला मुद्दा पॅसिव्ह डिफ्युजन मधला. दुसरा मुद्दा काय सांगू शकता तुम्ही पॅसिव्ह डिफ्युजन मधला ATP रिक्वायर्ड नाही पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या सोबत जाते. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या सोबत असते. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या सोबत असतं म्हणजेच काय ड्रग ट्रान्सपोर्टची मुवमेंट कशी होते हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन होते. त्यालाच आपण म्हणतो विथ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजेच काय कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या सोबत मुवमेंट होते याची. थोडक्यात समजते मी काय म्हणतोय. पहिला मुद्दा समजला काय ATP इज नॉट रिक्वायर्ड. या ट्रान्सपोर्टमध्ये ATPची गरज लागत नाही म्हणजेच काय एनर्जीची गरज लागत नाही. हा पहिला मुद्दा झाला पॅसिव्ह डिफ्युजन मधला. दुसरा मुद्दा काय दुसरा मुद्दा आहे तो म्हणजेच कुठला विथ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मुवमेंट होती. मुवमेंट कशी होते विथ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजेच काय हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मुवमेंट होते. समजलं. हा झाला तिसरा मुद्दा विथ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. चौथा मुद्दा काय सांगू शकता बघा तुम्ही हा मोस्ट कॉमन रूट आहे कशाचा ड्रग ट्रान्सपोर्टचा. म्हणजेच काय ड्रग ट्रान्सपोर्ट होण्यासाठी हा मोस्ट कॉमनली यूज होणारा रूट आहे किंवा मेकॅनिझम आहे असं म्हणू शकता तुम्ही. कारण कशामुळे त्याचं कारण म्हणजेच काय कारण पहिला मेन कारण ATPची गरज नाही. ATPची म्हणजेच काय एनर्जीची गरज नाही. त्यामुळे याचं त्यामुळे हे मोस्ट कॉमन रूट आहे. बरोबर आहे. यामध्ये आणखी काय सांगू शकता मोस्टली ड्रग हे काय असतात लिपिड सॉल्युबल असतात. लिपिड सॉल्युबल असल्यामुळं 90% हे ड्रग कुठला मेकॅनिझम फॉलो करतात ड्रग ट्रान्सपोर्टसाठी पॅसिव्ह डिफ्युजन फॉलो करतात. हे झालं दुसरं रिझन. तर ह्या 2 रिझनमुळं
ना मोस्ट कॉमन रूट मोस्ट कॉमन मेकॅनिझम कुठला यूज करतो, मोस्ट कॉमन मेकॅनिझम म्हणून काय वर्क करतं, पॅसिव्ह डिफ्युजन वर्क करतो. कुठल्या 2 मेन कारणामुळे काय एटीपीची गरज नसते आणि मोस्टली ड्रग हे काय 90% हे कसे असतात लिपिड सॉल्युबल असतात, त्यामुळे हे रूट मोस्ट कॉमन आहे. समजलं. तर बघा नेक्स्ट रूट कुठला आहे, सॉरी नेक्स्ट मेकॅनिझम कुठला आहे बघा, ते आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन. फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणजेच काय बघा, आता फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणजे काय, हे एक असं डिफ्युजनचं मेथड आहे की ज्या डिफ्युजनच्या मेथडमध्ये ड्रग ट्रान्सपोर्ट होण्यासाठी कॅरियरची गरज असते. कॅरियर समजते, कॅरियर म्हणजे काय, म्हणजे ड्रगला एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला कॅरियरची गरज जर लागत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणू शकता. बरोबर आहे, समजलं. मग कॅरियरची गरज असणे म्हणजेच काय, रिक्वायर्ड कॅरियर. पहिला मुद्दा या डिफ्युजन मध्ये काय कॅरियर रिक्वायर्ड आहे. दुसरा मुद्दा एटीपी इज नॉट रिक्वायर्ड, ह्याच्यामध्ये सुद्धा एटीपीची गरज लागत नाही. बरोबर आहे. तिसरा मुद्दा, ह्याची सुद्धा मुवमेंट ही कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या सोबत होते, म्हणजेच काय हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मुवमेंट होते. समजते मी काय म्हणते. तर हे झालं दुसरं मेकॅनिझम कुठलं, फॅसिलिटेटेड डिफ्युजन. म्हणजेच काय समजलं, एटीपी इज नॉट रिक्वायर्ड, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मुवमेंट विथ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट अँड ऑल्सो इट रिक्वायर्ड्स कॅरियर, कॅरियरची गरज असते. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणसाल सर पॅसिव्ह डिफ्युजन मोस्टली कॉमन आहे ॲब्झॉर्प्शनसाठी पण फॅसिलिटेट का नाही, त्याचे कारण आता सांगितलेलं आहे. पॅसिव्ह डिफ्युजन कशामुळं, कारण त्याला एनर्जीची रिक्वायरमेंट नसते. आणखी काय, मोस्टली ड्रग हे 90% कसे असतात, लिपिड सॉल्युबल असतात, त्यामुळे ते ड्रग इझिली ॲब्सॉर्ब होतात. म्हणून ते हे 2 कारण आहेत कशाचे, मोस्ट कॉमन रूट असल्यामुळे. मग फॅसिलिटेट पण त्याला पण एनर्जीची गरज लागत नाही म्हणतात तुम्ही, पण तसं नाही. त्यामध्ये काय रिक्वायर्ड आहे, कॅरियर रिक्वायर्ड आहे. कॅरियर रिक्वायर्ड असल्यामुळं ते मोस्ट कॉमन रूट प्रिफरेबल नाही किंवा मेकॅनिझम नाही असं तुम्ही म्हणू शकता. ओके. तर बघा नेक्स्ट मेकॅनिझम आहे ते म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. हा झाला थर्ड मेकॅनिझम. थर्ड मेकॅनिझम कुठला, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय सांगू शकता तुम्ही, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, ऍक्टिव्ह म्हणल्यामुळे काय, ड्रगला ट्रान्सपोर्ट करावं लागेल ऍक्टिव्हली, पॅसिव्हली नाही, ऍक्टिव्हली. समजते. ऍक्टिव्हली म्हणजेच कसं, तुम्हाला ड्रगला एनर्जी देऊन ट्रान्सपोर्ट करावं लागेल. बरोबर आहे. एनर्जी म्हणजेच काय, इट रिक्वायर्ड्स एनर्जी, म्हणजेच काय याच्यामध्ये एनर्जीची गरज आहे. बरोबर. या ट्रान्सपोर्टमध्ये कशाची गरज आहे, एनर्जीची गरज आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा एनर्जीची गरज आहे. दुसरा मुद्दा काय सांगू शकता तुम्ही, अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. ड्रगची मुवमेंट कशी होते, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट. म्हणजेच काय, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे थोडक्यात काय सांगू शकतो तुम्हाला बघा, समजा तुम्ही सांगू शकता बघा, आता इकडे हा एक सेल मेम्ब्रेन आहे, हा एक सेल मेम्ब्रेन आहे, हा इनसाइड आहे सेल मेम्ब्रेनची, आणि आउटसाइड आहे. तर यामध्ये बघा आउटसाइडमध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कसं आहे बघायचं, आपल्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे बघा. ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, थोडक्यात कमी आहे असं म्हणू शकतो आपण, किंवा जास्त करतो आपण. हे झालं ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन. आणि इनसाइड किती आहे ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन, हे कमी आहे. इनसाइड ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, कमी आहे. मग या कमी कडून जास्त कडे तुम्हाला ट्रान्सपोर्ट करावं लागेल. बरोबर आहे. मग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे काय, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मुवमेंट होते. हाय टू लो याला म्हणायचं विथ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. पण लो टू हाय याला काय म्हणणार तुम्ही, अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजेच काय, तुम्हाला लो कडून हाय कडे जर पाठवायचं झालं तर तुम्हाला त्याला एनर्जी देऊन पाठवावं लागेल. बरोबर आहे. आणि जर तुम्ही हाय कडून लो कडे पाठवला तर त्याला एनर्जीची गरजच लागणार नाही. त्यालाच तर तुम्ही काय म्हणा, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. एनर्जीची गरज ज्याला लागत नाही त्याला तुम्ही म्हणा पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि ज्याला एनर्जीची गरज लागते कशासाठी, ड्रग ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, हाय टू लो म्हणजेच काय अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, त्याला तुम्ही काय म्हणा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. समजलं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय. तर बघा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचं काय सांगू शकता तुम्ही, पहिला मुद्दा म्हणजेच काय, एटीपीची गरज आहे कारण ऍक्टिव्हली ट्रान्सपोर्ट करावं लागेल ड्रगला. दुसरा मुद्दा म्हणजेच काय, ड्रगची मुवमेंट कशी होते, अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मुवमेंट होते. तिसरा मुद्दा काय सांगू शकता तुम्ही, याला सुद्धा हा जो आहे हा रूट एटीपीची गरज आहे, याच्यामध्ये सुद्धा एटीपीची गरज आहे. आणि या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॅरियरची गरज लागत नाही. आणि याचे 2 टाईप आहेत. बरोबर आहे. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे तुम्ही 2 टाईप सांगू शकता. कुठले, पहिला आहे सिमपोर्ट आणि दुसरा आहे अँटीपोर्ट. सिमपोर्टला तुम्ही को ट्रान्सपोर्ट असं म्हणू शकता आणि अँटीपोर्टला तुम्ही काय म्हणू शकता, अँटीपोर्टला तुम्ही म्हणू शकता फॉरेन एक्सचेंज ट्रान्सपोर्ट म्हणू शकता, सॉरी एक्सचेंज ट्रान्सपोर्ट असं म्हणू शकता. हे झाले 2 टाईप, सिमपोर्ट आणि अँटीपोर्ट. तर हे झालं तुमचं किती मेकॅनिझम, तिसरं मेकॅनिझम कुठलं, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. लास्ट जे आहे ते म्हणजेच कुठलं, फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन म्हणजेच काय, सेल मेम्ब्रेनच्या वरती जे काही पोर्स असतात त्या पोर्स थ्रू ड्रग फिल्टर होऊन ट्रान्सपोर्ट होतो. त्यालाच तुम्ही काय म्हणा फिल्ट्रेशन
म्हणा. फिल्ट्रेशन मध्ये बघा तुम्हाला ड्रगची साईज जी आहे ती तब्बल जवळजवळ 400 ते 500 डाल्टनपेक्षा कमी असायला पाहिजे ड्रगची साईज. ती जर साईज तेवढी कमी असेल तर ते फिल्ट्रेशन या मेकॅनिझम थ्रू ड्रग ट्रान्सपोर्ट होऊ शकतो. तर हे असे 4 मेकॅनिझम आहेत की या 4 मेकॅनिझम थ्रू तुमचा ड्रग इझिली ट्रान्सपोर्ट होतो. ते म्हणजे कुठले? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह डिफ्युजन फर्स्ट, सेकंड आहे फॅसिलिटेड डिफ्युजन, थर्ड आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि फोर्थ आहे फिल्ट्रेशन. तर हे झालं ऑल अबाउट दिस इज इंट्रोडक्शन आणि काय मेकॅनिझम ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट.